नमस्कार मित्रांनो, मराठी सिनेविश्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण बोलणार आहोत सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रीमा लागू यांच्या संबंधी. रीमा लागू म्हणजे पूर्वाश्रमीच्या नयन भडभडे. रीमा लागू यांचा जन्म 21 जून 1958 मध्ये झाला होता. या मराठी व हिंदी चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री होत्या. सुमारे 4 दशकांचा मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनुभव असलेल्या रीमा लागू यांनी अनेक हिंदी चित्रपटांमधून चरित्र अभिनेत्री म्हणून काम केले. मैंने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है यासारख्या हिंदी चित्रपटातले तसेच तू तू मैं या हिंदी दूरदर्शन मालिकेमधील त्यांचे काम गाजले. मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईकडून आला. मूळचे मुंबईचे असलेल्या रीमा लागू यांचा मुंबई पुणे मुंबई असा प्रवास झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गिरगावातील चिकित्सक आणि कमळाबाई या शाळांमध्ये झाले. त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्राशी नाते जोडले. मात्र नंतर त्यांच्या आईने त्यांना अभ्यासासाठी या क्षेत्रापासून दूर राहायला सांगितले आणि रीमा लागू 1970 मध्ये पुण्यात शिक्षणासाठी आल्या. हुजूर पागा शाळेत त्यांनी 8वी इयत्तेत प्रवेश घेतला. 1974 मध्ये त्या मॅट्रिक झाल्या. पुणे येथील हुजूर पागा या शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेत त्यांच्या अभिनयाची नोंद घेतली गेली. आंतरशालेय नाट्य स्पर्धांमध्ये त्या मराठी आणि हिंदी नाटकांमधून भूमिका करून हमखास बक्षिसे मिळवून द्यायच्या. शाळेत असताना त्यांनी वीज म्हणाली धरतीला आणि काबुलीवाला या नाटकातून कामे केली होती. काबुलीवाला नाटकातील त्यांचा अभिनय पाहून समोर बसलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी यायचे. हर हुन्नरी रीमा लागूंना शालेय नाटकामध्ये नेहमी पुरुष व्यक्तिरेखा साकाराव्या लागत असत. शाळेच्या अखेरच्या वर्षी त्यांनी नटसम्राट नाटकातील अप्पासाहेब बेलवलकर ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्या वयामध्ये त्यांच्यासारख्या मुलीने अप्पासाहेबांचे शब्द आपल्या अभिनयासह पेलणे हे खरेच कौतुकास्पद होते. नयन भडभडे म्हणजे रीमा लागू यांनी मुंबईमध्ये विल्सन महाविद्यालयात प्रवेश घेतला. ती फुलराणीद्वारे त्यांचा नाटकामधील प्रवास सुरू झाला. त्यांनी श्याम बेनेगल यांच्या एका जाहिरातीमध्ये या दरम्यान काम केले. ही जाहिरात गाजली आणि मग त्यांनी अभिनय क्षेत्रात अधिक उत्साहाने काम करायला सुरुवात केली. या दरम्यान त्या बँकेतही नोकरी करत होत्या. मात्र बँकेतील नोकरी आणि अभिनयातील कारकीर्द या दोन्ही गोष्टींचा तोल सांभाळणे कठीण झाल्याने त्यांनी पूर्णपणे अभिनयासाठी वेळ दिला. या दरम्यान त्यांनी रंगकर्मी आणि बँकेतील सहकारी विवेक लागू यांच्याशी लग्न केले आणि नयन भडभडेंची रीमा लागू झाली. त्यांचा हा विवाह फार काळ टिकला नाही. त्यानंतर रीमा लागू यांनी दीर्घकाळ रीमा लागू हीच ओळख कायम ठेवली. 1970 ते 80च्या दशकात मराठी रंगभूमीवर व नंतर मराठी हिंदी चित्रपटात त्यांनी विविध भूमिका केल्या. रीमा लागू यांनी गुजराती नाटकातून तसेच कन्नड आणि भोजपुरी चित्रपटातूनही कामे केले. 1980-90च्या दशकामध्ये आमिर खान, सलमान खान, करिश्मा कपूर या अभिनेत्यांचा उदय होत असताना त्यांना आईच्या भूमिका मिळायला लागल्या होत्या आणि त्यांनी गरीब बापुडवाण्या आईला ग्लॅमरस रूप दिले. कयामत से कयामत तक, मैंने प्यार किया, साजन, वास्तव, कुछ कुछ होता है अशा चित्रपटांमधून एक नवी आई प्रेक्षकांना दिसली. मैंने प्यार किया, साजन, हम साथ साथ है, जुड़वा पत्थर के फूल, शादी करके फंस गया यार, निश्चय, कहीं प्यार ना हो जाए यासारख्या सिनेमांमध्ये रीमा लागू यांनी सलमान खानच्या आईची भूमिका साकारली आहे. रीमा लागू यांनी RK बॅनर सोबत हिना या चित्रपटातही भूमिका केली. खानदान, श्रीमान श्रीमती, तू तू मैं या मालिकांनी त्यांनी वेगळीच ओळख निर्माण केली. तू तू मैं या विनोदी मालिकेला प्रेक्षक आजही पसंत करतात. अशा ह्या हर हुन्नरी अभिनेत्रीचा 18 मे 2017 मध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे मृत्यू झाला.